राखी सावंत बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सुद्धा बिग बॉस मध्ये काही फरक नाही झालाय. हाय तसंच बोर कंटाळवाणं वाटतंय. खरं सांगतो, बिग बॉस 8 वाजता सुरू झाला आज. पुढच्या 12 मिनिटात मला माझ्या मित्राचा मेसेज आलाय की किती बोर बिग बॉस आहे, आता काय बोलायचं त्याला सुद्धा. खरंच लय बोर झाले. राखी सावंत एंटरटेनमेंट साठी पाठवली होती, पण ती आल्यानंतरही बोरच वाटते. का बोर वाटते मला खरंच माहित नाही. मी पण त्या मित्राला मेसेज केला की पोटापाण्याचा प्रश्न आहे, सबस्क्रायबर्स पाहिजे म्हणून चाललंय सगळं, नाही तर मी आयुष्यात नसता पाहिला. बिग बॉसला मी नाव नाही ठेवते, पण मी कंटेस्टंटला बोलतोय यार की खरंच खूप बोर होते, बेकारवाला बोर होते. कारण त्याच्यामध्ये काही राहिलंच नाही. आता यावेळेस नॉमिनेशन झालं. घरामध्ये टास्क सांगतो मी तुम्हाला. एक नॉमिनेशन, एक कॅप्टन्सी मधले कोणते पण टास्क असतील ना, ते पूर्ण होतच नाही. जे रुचिता येते काय नाही, ते खोड्या करते, उद्योग करते, मग बाकीचे तळ तापतात, मग तो टास्क रद्द होतो. एवढंच चाललंय. आणि विषय राहिला आजच्या टास्कचा. तर आजच्या टास्कमध्ये वेगळं काही नव्हतं यार, की नॉमिनेशन कोणाला करायचं होतं. टोळी सोडून सगळे उरलेले 6 जण नॉमिनेट झालेले आहेत. फक्त 2 जण उरलेले आहेत का जे नॉमिनेशन मध्ये नाहीये. एक ती दीपाली सय्यद आणि एक तन्वी. हे सोडून आणि टोळी बाकी सगळे नॉमिनेटेड आहे. म्हणजे जो वरचा बाल्कनीचा जो ग्रुप होता ना, तो सगळा नॉमिनेशन झालेला आहे. म्हणजे करण, प्राजक्ता, सचिन, आयुष, देन खालच्या याच्यामध्ये आले तर राकेश बापट आणि प्रभू हे नॉमिनेशन मध्ये आहेत. आणि लिहून ठेवा, घराबाहेर जातोय आयुष. लास्टच्या 3 वेळेस मी सांगितलं होतं की कोण बाहेर जाते आणि तो व्यक्ती बाहेर गेलेला आहे. त्यावेळेस पण तुम्ही लिहून ठेवा, आयुष बाहेर जातोय. 125.3% जातोय म्हणजे जातोय. आणि घरामध्ये बोर होण्याचे कारण सांगतो मी. एक, ती रुचिताची सारखी भांडणं झाल्यास काय ना काहीतरी. रुचिता इकडून ओरडते, तिकडून तन्वीचे नाटकं चालू असतात, रड गाणं. ह्या 2 गोष्टी झाल्या. घरामध्ये ते विशालचा एक तर बिरबलपणा दाखवतो. आधी कुठे त्यांनी बिरबलचं काम केलंय, त्याला असं वाटतं तो घरात बिरबल आहे. त्याचे ते काम चालू असतात. सागर कारंडेचे 2 तोंडी चालू असते, इकडे एक बोलन, खाली एक बोलेल, वर एक बोलेल. त्याच्यानंतर ते घरात काहीच चालू नाहीये, काही म्हणजे काही. तो प्रभू येतो, तन्वीच्या मागे फिरतो, संपला प्रभूचा गेम. सचिन कुमार कुठे असतो कुठे नसतो, संपलं. तन्वीचं भांडणच राहिलं. करण, प्राजक्ता वरती बाल्कनीत बसले असं. आता त्यांना आयुष जॉईन केलाय, सचिन तो ऑलरेडी होता, गेलं चौघांचं. राहिलं कोण? ती अनुश्री. ती एकदम म्हणजे मेंटल केस. तिला काय समजत नाही आपण काय करतोय. ती फक्त एक बालिशपणा, मेंटलपणा. आजच्या टास्कमध्ये सुद्धा तिनं जी पलटी मारली ना मुद्दाम प्राजक्ताला नॉमिनेट करण्यासाठी, तर आरबी पळालाच नाही त्या अनुश्रीला नॉमिनेट करायला. दोघांचे पण रंग दिसले. तो आरबी काय शहाणा नाहीये आणि तो खरंच जावई आहे. तो बिग बॉसचा जावई आहे, राखी सावंतचा तो दाजी आहे. बट ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला बाहेर नाही काढणार. हे वेळेस आयुष जातोय, पण एकेकाचे रंग दिसतात आहे. आणि बिग बॉस बेकार बोर झाले. मला नाही पाहूशी वाटत यार याच्या पुढं खरंच. बट हे व्हिडिओ बनवायचं असतं, सबस्क्रायबर पाहिजे, पोटा पाण्याचा प्रश्न म्हणून मी करतोय, खरंच करतोय.